या सापाबद्दल माहिती सांगतो तुम्हाला. हा साप धामण जातीचा आहे आणि हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आणि याला खूप लोक मारतात की हा नागासारखा दिसतो म्हणून, पण हा आपल्यासाठी नुकसान देणारा साप नाही आहे. आपल्या आजूबाजूला राहिल्या तर बरंच आहे, कारण हा उंदरं खाऊन त्यांची लोकसंख्या कमी करतो आणि आपल्या अन्नधान्याची जास्त नासाडी हे उंदरच करतात. तर हा उंदीर कमी झाले आहेत, हो. बिल्डिंग मधले उंदीर कमी झाले आहेत. त्यामुळे हा आपल्या आजूबाजूच्या परिसरात असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन लाईन काम चालू आहे, लेबर लोक त्याला मारून टाकतील म्हणून इथे ठेवता येणार नाही आणि त्याला आता आपण त्याच्या मूळ नैसर्गिक आदिवासात निसर्गमुक्त करू. त्याला ओळखायचं कसं? हा तोंडापासून पोटापर्यंत पूर्णपणे पिवळसर दिसतो नागासारखा, पण जसं आता शेपटीकडे जाईल तर तसं त्याच्या अंगावरती एक अशा लाईनी येतात जाळीसारख्या. त्या नक्षी प्रदर्शनाने तुम्ही ओळखू शकता की हे धामण जातीचा साप आहे. हो, धामण जातीचा बिनविषारी साप आहे. आणि हा जर वेळातनं फक्त तोंड काढून बाहेर उभा राहिलेला असेल, त्याला कसं ओळखायचं? त्याच्या दोन्ही जबड्यांच्या मध्ये बघा काळ्या लाईनी आहेत उभ्या. त्या लाईनीने तुम्ही ओळखू शकता की हा धामण जातीचा साप आहे. आणि त्याच्या बुगवळ्या बघा डोळ्याच्या आतमध्ये एक काळ्या रंगाची बाहुली आहे त्याच्या आणि बॉर्डर आहे पिवळ्या कलरची. तर बिळातनं तोंड काढलं तर तुम्ही या गोष्टीची ओळखू शकता की हा धामण जातीचा साप आहे. आणि कधीही साप निघाला तर त्याला पकडायचा प्रयत्न करू नका, मारायचा प्रयत्न करू नका. वन विभाग किंवा सर्पमित्रांना कॉल करा, ते येतील, त्याला सुरक्षित धरतील आणि त्याच्या नैसर्गिक आदिवासात निसर्गमुक्त करा. ठीक आहे. थँक्यू.